आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। पुण्याच्या राजगुरुनगर उद्या शिंदे गटाचं शिवसंकल्प अभियान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून सभेच्या जागेची पाहणी। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला कामाचा आढावा, कामाला गती देऊन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी तिसऱ्या दिवशीही फेसाळलेलीच, कारखान्यांचं दूषित पाणी सोडल्यानं इंद्रायणी प्रदूषित। पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 200 कोटींचं म्युनिसिपल बॉन्ड, आता हरित प्रकल्पाच्या नावाखाली 200 कोटींचे ग्रीन बॉन्ड काढण्याचं पालिकेचं नियोजन। पुणे शहरातील 535 बेवारस वाहनं जप्त, महापालिका प्रशासनाकडून 506 वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांकरता भरती सुरू, 13 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार। पुण्यामध्ये ओला उबेरचा प्रवास महागला, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ। पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन, जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 233 ठिकाणी धान्य दुकान परवाना मंजूर करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या हिरडोशी धामणदेववाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची पदं रिक्त, शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन।